नमस्कार. बँकिंग लेक्चर सीरीजमध्ये आज आपण इन्व्हेस्टमेंट, मीनिंग ऑफ इन्व्हेस्टमेंट, टाइप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट, सोर्सेस ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड इम्पॉर्टन्स ऑफ इन्व्हेस्टमेंट अशा विविध विषयांच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रो, इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल किंवा उद्योग संस्था असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या वाणिज्यिक ऑर्गनायझेशन्स असतील, या सर्वांच्याच दृष्टिकोनातून गुंतवणूक हा एक महत्त्वाचा विषय असतो. तथापि या अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेक विविध प्रकारचे पर्याय आज उपलब्ध आहेत. तथापि यामधील काही महत्त्वाचे पर्याय, त्यामधील गुंतवणुकीचे स्वरूप, त्याचबरोबर त्या गुंतवणुकीमधील धोका आणि त्याचे महत्त्व, या सर्व बाबींवर आज आपण चर्चा करणार आहोत. गुंतवणूक ही एक अशी संकल्पना आहे की जिचा अर्थ वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीने घेता येतो. देयर आर 3 डिफरंट टाइप्स ऑफ डेफिनेशन्स ऑफ इन्व्हेस्टमेंट. As per the economic definition of the investment, an investment is the purchase of goods that are not consumed today but are used in the future to create wealth. गुंतवणूक ही वस्तू खरेदीची अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये वस्तू खरेदी तर केल्या जातात, परंतु त्या विद्यमान परिस्थितीमध्ये कंझ्युम केल्या जात नाहीत, उपभोगल्या जात नाहीत, मात्र त्या फ्युचरमध्ये वेल्थ क्रिएट करण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असतो. इन फायनान्स, an investment is a monetary asset purchased with the idea that the asset will provide income in future or will later be sold at higher price for a profit. फायनान्सच्या दृष्टिकोनातून गुंतवणूक ही एक मौद्रिक संपत्ती असते की जी गुंतवणूकदाराने खरेदी केलेली असते, की ज्याच्या पाठीमागची मुख्य आयडिया, मुख्य हेतू ही इन्कम मिळवणे, भविष्यात वाढीव किमतीला त्याची विक्री करून नफा मिळवणे हा त्या पाठीमागचा मुख्य हेतू असतो. इन्व्हेस्टमेंटची एक जनरल डेफिनेशन जर आपण पाहिली तर ती अशी आहे: sacrifice of certain present value for some uncertain future value. याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सध्या आपण एक निश्चित प्रमाणात सॅक्रिफाईस करत असतो की जे प्रेझेंट व्हॅल्यूचं सॅक्रिफाईस आहे, मात्र ते सॅक्रिफाईस करण्यापाठीमागचा मुख्य हेतू हा भविष्यामध्ये एक ॲडिशनल व्हॅल्यू मिळवण्याच्या दृष्टिकोनातून हे सॅक्रिफाईस असते. मात्र हे सॅक्रिफाईस जरी आपण सध्या करत असलो तरी भविष्यात मिळणारी व्हॅल्यू ही अनसर्टन असते, बिकॉज ऑफ रिस्क, बिकॉज ऑफ डिफरंट आस्पेक्ट्स ऑफ इकॉनॉमी, सोसायटी अँड इंटरनॅशनल अफेअर्स. देयर इज अनसर्टनिटी इन द फ्युचर व्हॅल्यू ऑफ द इन्व्हेस्टमेंट. These are the some definitions of the investment. Through the definitions we can understand the actual meaning of the investment in the sense of economics, in the sense of finance and in the sense of general perspective. There are 3 main categories or types of investment. One is ownership investment, where investor will buy the ownership part of the business, of the organization or any other aspect of the investment. Second is debt investment. Debt investment is related to providing debts or loans or advances to the needy people or organizations. And third category is cash investment or liquid investment, where investment reserve rights to encash the investment or there are possibilities to liquidity. It means this investment can be converted into liquid asset immediately. These are the 3 important categories of the investment. एक ओनरशिप इन्व्हेस्टमेंट की ज्याच्यामध्ये गुंतवणूकदार विशिष्ट कंपनी किंवा संस्था किंवा विशिष्ट वस्तूचा ताबा किंवा मालकी त्या ठिकाणी घेत असतो.
दुसऱ्या प्रकारामध्ये कर्जविषयक गुंतवणूक की ज्यामध्ये गुंतवणूकदार विविध व्यक्ती व संस्थांना कर्ज पुरवठा उपलब्ध करून देत असतो आणि त्या कर्जावरती व्याज किंवा इतर माध्यमातून उत्पन्न मिळवत असतो. तर तिसरा प्रकार म्हणजे कॅश किंवा लिक्विड की ज्याच्यामध्ये रोखता किंवा द्रवता हा गुणधर्म अधिक असतो, अशा प्रकारची गुंतवणूक की जी गुंतवणूक हवी तेव्हा रोख रकमेमध्ये मालमत्तेमध्ये कन्वर्ट करता येते. तर आता आपण सर्वप्रथम ओनरशिप इन्व्हेस्टमेंट याचा अर्थ व त्यामधील महत्त्वाचे घटक, महत्त्वाचे एव्हेन्यूज आपण पाहणार आहोत. ओनरशिप इन्व्हेस्टमेंट कन्सिस्ट 3 types of investment avenues. It includes investment into the stock, investment into the real estate, and investment into the other assets. म्हणजेच ओनरशिप इन्व्हेस्टमेंटमध्ये विविध प्रकारचे शेअर्स, रिअल इस्टेट व इतर वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंची खरेदी केली जात असते, ज्यामध्ये प्रामुख्याने इक्विटी म्हणजे समभाग, विविध कंपन्यांचे समभाग खरेदी केले जातात की ज्याला आपण शेअर्स असे आपण म्हणतो. प्रेफरन्स शेअर्स की ज्याला आपण प्राधान्यक्रम शेअर्स असं म्हणतो की ज्यामध्ये उत्पन्न मिळवण्याचा प्राधान्य हा अधिक असतो, किंबहुना इक्विटी शेअरपेक्षा प्रेफरन्स शेअर होल्डरला प्राधान्याने डिव्हिडंड हा अलॉट केला जात असतो. त्याचबरोबर DVR म्हणजेच डिफरन्शियल वोटिंग राईट्स शेअर्स, स्टॉकमधील किंवा शेअर्समधील हा एक तिसरा महत्त्वाचा प्रकार असून ज्यामध्ये गुंतवणूकदाराला, स्टॉक होल्डरला मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी हा सीमित प्रमाणात त्या ठिकाणी दिलेला असतो. मात्र प्रेफरन्शियल शेअर्स व इक्विटी शेअर्समध्ये मतदानाचा अधिकार हा अधिक असतो. तथापि DVR मध्ये उत्पन्न मिळण्याच्या दृष्टिकोनातून प्राधान्यक्रम हा उत्तम असतो. दुसऱ्या प्रकारामध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली जाते की ज्यामध्ये वास्तव मालमत्ता आपण ज्याला म्हणू शकतो, ज्यामध्ये रेसिडेन्शियल रिअल इस्टेट ज्यामध्ये घर, बंगला, फ्लॅट, अपार्टमेंट यासारख्या इमारती खरेदी करणं व त्याच्या भाडेतत्वावरती त्या देऊन त्याच्यावरती उत्पन्न मिळवणे, किंबहुना कमी किमतीने खरेदी करून अधिक किमतीने त्याची विक्री करून नफा मिळवणे हा त्या पाठीमागचा मुख्य हेतू असतो. त्याचबरोबर कमर्शियल रिअल इस्टेट की ज्यामध्ये मॉल, हॉटेल्स, कॉम्प्लेक्स यासारख्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वास्तू किंवा रिअल इस्टेट खरेदी केल्या जातात की ज्यामध्ये रेंट इन्कम मिळवणे म्हणजेच भाडे उत्पन्न मिळवणे, त्याचबरोबर विक्रीतून अधिक नफा मिळवणे हा त्या पाठीमागचा हेतू असतो. त्याचबरोबर ॲग्रिकल्चर लँड की ज्यामध्ये इरिगेटेड लँड, नॉन इरिगेटेड लँड जे सिंचनाखालील क्षेत्र व बिगर सिंचनाखालील क्षेत्र अशा प्रकारची जमीन खरेदी करणं, कमी किमतीने ती खरेदी करणं व अधिक किमतीने त्याची विक्री करणं, किंबहुना ॲग्रिकल्चर पर्पजसाठी त्याचा यूज करणं, या कारणांसाठी ॲग्रिकल्चर लँडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जात असते. त्याचबरोबर नॉन ॲग्रिकल्चर लँड म्हणजेच विशेषतः औद्योगिक कारणासाठी किंवा डोमेस्टिक पर्पजसाठी, त्याचबरोबर शहरी भागामध्ये घरे, बंगले यासारख्या वास्तू उभा करण्याकरिता जी नॉन ॲग्रिकल्चर लँड हवी असते अशा प्रकारच्या लँडमध्ये देखील गुंतवणूक केली जात असते. तिसरा प्रकार म्हणजे अदर इन्व्हेस्टमेंट की ज्यामध्ये सोने, चांदी, वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स, टूल्स, इक्विपमेंट, इन्स्ट्रुमेंट्स यासारख्या वस्तू खरेदी करून त्याची मालकी प्राप्त केली जाते व ते भाडेतत्वावरती देऊन त्यावरती उत्पन्न मिळवले जाते, किंबहुना कमी किमतीने त्याची खरेदी करून अधिक किमतीला त्याची विक्री करून देखील नफा मिळवला जात असतो. तर या सर्व इन्व्हेस्टमेंट या ओनरशिप इन्व्हेस्टमेंट या कॅटेगरीमध्ये येतात. दुसरा प्रकार डेट इन्व्हेस्टमेंट की ज्यामध्ये विविध प्रकारची कर्जे देण्याची किंवा ॲडव्हान्सेस देण्याची व्यवस्था असते. याकरिता मुख्य 2 त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट्स उपलब्ध असतात. एक म्हणजे डिबेंचर आणि दुसरा म्हणजे बॉन्ड्स. डिबेंचरमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे डिबेंचर्स आहेत. या डिबेंचरबाबत आणि बॉन्डबाबत एक स्वतंत्र व्हिडिओ मी त्या ठिकाणी तयार केलेला आहे. आपण जरूर त्या ठिकाणी या वेगवेगळ्या प्रकारची डिटेल इन्फॉर्मेशनसाठी जरूर तो व्हिडिओ आपण रेफर करावा. डिबेंचर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था, शासन व वेगवेगळ्या प्रकारच्या आस्थापनांना कर्ज देण्याकरिता विक्री केले जाणारे हे एक फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट असून ज्यावरती निश्चित दराने व्याज दिले जाते किंवा ज्यासाठी विशिष्ट मुदत ही निर्धारित करण्यात आलेली असते. म्हणजेच
विशिष्ट मुदतीने विशिष्ट रक्कम विशिष्ट व्याजदराने कर्जाऊ देण्याकरिता जे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट विक्री केले जाते, दिले घेतले जाते, त्याला आपण डिबेंचर असं आपण म्हणतो. सिमिलरली बॉन्ड देखील याच प्रकारचे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहे. डिबेंचरमध्ये रजिस्टर्ड डिबेंचर, बेरर डिबेंचर, सिक्युअर डिबेंचर, अनसिक्युअर डिबेंचर, रिडीमेबल डिबेंचर, नॉन रिडीमेबल डिबेंचर, म्हणजेच एका विशिष्ट मुदतीपूर्वी ज्याची विक्री करता येते असे रिडीमेबल, आणि ज्याची विक्री करता येणार नाही, मुदत संपेपर्यंत होल्ड ऑन करण्याची गरज आहे असे नॉन रिडीमेबल डिबेंचर, कन्व्हर्टेबल डिबेंचर की जे भविष्यात मुदतपूर्तीनंतर शेअर्समध्ये कन्वर्ट होणार आहे, नॉन कन्व्हर्टेबल की ज्याचं कन्व्हर्जन शेअर्समध्ये होणार नाही, फर्स्ट डिबेंचर म्हणजे जेव्हा कंपनी लिक्विडेशनमध्ये येते तेव्हा ज्या व्यक्तीची रक्कम प्रथम प्राधान्याने परत दिली जाते असा डिबेंचर म्हणजे फर्स्ट डिबेंचर, व त्यानंतर ज्याची रक्कम परत दिली जाते त्याला आपण सेकंड डिबेंचर असे म्हणतो. की या सर्व प्रकारच्या डिबेंचरवरती खरेदी किंमत व विक्री किंमतीतील फरक, त्याचबरोबर त्याच्यावरती निर्धारित करण्यात आलेला विशिष्ट व्याजदर याच्या माध्यमातून उत्पन्न मिळत असते. त्याचबरोबर बॉन्ड हा एक दुसरा प्रकार त्याच्यामध्ये असून त्यामध्ये कॉर्पोरेट बॉन्ड म्हणजे वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांनी विक्रीला काढलेले बॉन्ड्स, गव्हर्नमेंट बॉन्ड्स म्हणजे शासकीय कंपन्यांनी किंवा शासनाने विक्रीला काढलेले बॉन्ड्स की ज्याची विक्री ही फेस व्हॅल्यूपेक्षा कमी किमतीला त्या ठिकाणी केली जात असते व मॅच्युरिटी पिरियडला त्याची फेस व्हॅल्यू म्हणजे त्यावरती छापलेली किंमत ही गुंतवणूकदारास प्राप्त होत असते. तिसरा प्रकार सिक्युअर्ड बॉन्ड, अनसिक्युअर्ड बॉन्ड हा प्रामुख्याने सिक्युअर्ड डिबेंचर व अनसिक्युअर्ड डिबेंचर सारखाच प्रकार असून की ज्याला त्या ठिकाणी विशिष्ट मालमत्ता ज्या बॉन्डला अटॅच केलेली असते, तारण असते, त्याला सिक्युअर्ड बॉन्ड म्हणतात. आणि अनसिक्युअर्ड बॉन्ड म्हणजे केवळ ती एक हमीपत्र वचन चिठ्ठी असते की ज्यासाठी कंपनीची किंवा देणाऱ्या व्यक्तीची किंवा संस्थेची मालमत्ता या बॉन्डला अटॅच नसते. झिरो कुपन बॉन्ड की ज्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी ॲडिशनल इंटरेस्ट दिला जात नाही. त्याचबरोबर डीप डिस्काउंट बॉन्ड की ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देऊन फेस व्हॅल्यूपेक्षा कमी किमतीला त्याची विक्री होते. कन्व्हर्टेबल बॉन्ड, इन्फ्लेशन बॉन्ड म्हणजे वाढत्या भाववाढीशी ज्याचा परताव्याचा दर हा संलग्न केलेला असतो त्याला आपण इन्फ्लेशन बॉन्ड असे म्हणतो. फिक्स रेट बॉन्ड की ज्याच्यावरती परताव्याचा दर फिक्स असतो. फ्लोटिंग रेट बॉन्ड की ज्याच्यावरती परताव्याचा दर हा त्या ठिकाणी फ्लोटिंग ठेवलेला असतो. तर अशा प्रकारचे कर्ज देण्याच्या दृष्टिकोनातून जी गुंतवणूक केली जात असते की त्यामधील डेट इन्स्ट्रुमेंट्समधील ही काही महत्त्वाची डेट इन्स्ट्रुमेंट्स आपणास समजून घेणे आवश्यक आहे. तिसरी कॅटेगरी म्हणजे कॅश ऑर अदर इन्व्हेस्टमेंट की ज्यामध्ये प्रामुख्याने पहिला प्रकार जो येतो तो म्हणजे बँक डिपॉझिट की ज्यामध्ये विविध प्रकारच्या सेव्हिंग अकाउंट्स, रिकरिंग डिपॉझिट अकाउंट त्याचबरोबर फिक्स्ड डिपॉझिट अकाउंटचा समावेश होतो. तथापि करंट अकाउंट डिपॉझिट ह्या इन्व्हेस्टमेंट कॅटेगरीमध्ये कन्सिडर केल्या जात नाहीत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा परतावा किंवा व्याज मिळत नसते. तथापि सेव्हिंग अकाउंट, रिकरिंग अकाउंट व फिक्स्ड डिपॉझिट अकाउंटवरती गुंतवणूकदारास किंवा डिपॉझिट होल्डर्सला त्याच्यावरती व्याज मिळत असते. पोस्ट ऑफिस डिपॉझिट्स जशा बँकेमध्ये डिपॉझिट्स ठेवल्या जातात तशा पोस्ट ऑफिसमध्ये रिकरिंग डिपॉझिट्स व सेव्हिंग डिपॉझिट्स असतात. त्याच्यावरती देखील विशिष्ट दराने व्याज उत्पन्न प्राप्त होत असते. त्याचबरोबर दुसरा प्रकार म्हणजे म्युच्युअल फंड, क्लोज एंडेड म्युच्युअल फंड, ओपन एंडेड म्युच्युअल फंड. क्लोज एंडेड म्युच्युअल फंड म्हणजे ज्या म्युच्युअल फंडाची मुदत ही विशिष्ट निर्धारित केलेली असते त्या मुदतीपूर्वी ज्यामध्ये गुंतवणूक करणे आवश्यक असते त्याला क्लोज एंडेड म्युच्युअल फंड असे म्हटले जाते. व ज्या म्युच्युअल फंडाची मुदत ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी किंवा विशिष्ट कालावधीपेक्षा मोठी असते म्हणजे केव्हाही त्यामध्ये गुंतवणूक करता येऊ शकते त्याला आपण ओपन एंडेड म्युच्युअल फंड असे आपण म्हणतो. इक्विटी फंड, ज्या म्युच्युअल फंडातून संकलित केलेली रक्कम ही इक्विटीमध्ये म्हणजे शेअर्समध्ये गुंतवली जात असते त्याला इक्विटी फंड असे म्हटले जाते. व ज्या म्युच्युअल फंडामधून संकलित केलेली रक्कम म्युच्युअल फंड कंपनी ही डेट इन्स्ट्रुमेंटमध्ये म्हणजे डिबेंचर्स व बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत असते की त्यास आपण डेट फंड असे म्हणतो. त्याचबरोबर पाचवा प्रकार म्हणजे हायब्रिड फंड्स. हायब्रिड फंडमध्ये म्युच्युअल फंडाने संकलित केलेली रक्कम ही काही प्रमाणात इक्विटीमध्ये व काही प्रमाणामध्ये डेट इन्स्ट्रुमेंटमध्ये गुंतवणूक केली जात असते. तर असे म्युच्युअल फंडाचे काही महत्त्वाचे हे 5 प्रकार आहेत. तथापि म्युच्युअल फंडाचे अनेक विविध प्रकार वेगवेगळ्या उद्देशानुसार, इन्कमनुसार व इन्व्हेस्टमेंटच्या प्रकारानुसार उपलब्ध असतात. तथापि यामधील हे 5 महत्त्वाचे प्रकार आहेत. त्याचबरोबर गुंतवणुकीचा तिसरा पर्याय म्हणजे इन्शुरन्स पॉलिसी. अनेक गुंतवणूकदार लाईफ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स त्याचबरोबर युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स अशा 3 वेगवेगळ्या प्रकारच्या प्लॅन्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात. त्याचबरोबर चौथा प्रकार म्हणजे पेन्शन फंड्स अँड अदर फंड प्रोडक्ट्स की ज्यामध्ये गव्हर्नमेंट प्रॉव्हिडंट फंड की जे सरकारी नोकर आहेत ते आपल्या पगारातील ठराविक हिस्सा हा गव्हर्नमेंट प्रॉव्हिडंट फंडामध्ये
जमा करत असतात की ज्यावरती विशिष्ट दराने व्याज मिळते व विशिष्ट मुदतपूर्तीनंतर म्हणजेच त्या ठिकाणी सेवानिवृत्तीनंतर की पेन्शन देखील उपलब्ध होत असते. त्याचबरोबर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हा देखील त्या ठिकाणी सर्वांच्यासाठी खुला असणारा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड की जो एम्प्लॉईसाठी आहे. त्याचबरोबर नॅशनल पेन्शन स्कीम ही सर्व नागरिकांच्यासाठी उपलब्ध असणारी पेन्शन स्कीम आहे की ज्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड स्कीम्स की ज्यामध्ये प्रायव्हेट कंपन्यांच्यामधील एम्प्लॉईकरिता एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड ही स्कीम त्या ठिकाणी असते. आपल्या सॅलरीमधील विशिष्ट हिस्सा यामध्ये EPFमध्ये ते गुंतवू शकतात की ज्यावरती विशिष्ट दराने व्याज उत्पन्न मिळते व भविष्यात की अनेक वेगवेगळ्या प्रकारचे एम्प्लॉई बेनिफिट्स देखील त्याच्यावरती दिले जात असतात. या व्यतिरिक्त अनेक गुंतवणूकदार नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स, कमॉडिटी मार्केटमधील डेसिग्नेटेड कमॉडिटी जसे की त्या ठिकाणी सिल्वर, गोल्ड यासारख्या कमॉडिटीमध्ये गुंतवणूक करत असतात, त्याची खरेदी विक्री करत असतात, गोल्ड सर्टिफिकेट खरेदी करत असतात. काही लोक विशेषतः ग्रामीण व अर्धनागरी भागामध्ये चीट फंडामधील गुंतवणूक लोक करत असतात की ज्यावरती रिटर्न्स त्या ठिकाणी मिळत असतात. त्याचबरोबर ग्रामीण भागाबरोबरच अर्धनागरी भागामध्ये BC गुंतवणूक करण्याचा प्रकार आपणास पाहावयास मिळतो. ट्रेझरी बिल्स असतील की जे मनी मार्केटमधील इन्स्ट्रुमेंट्स आहेत, गव्हर्नमेंटने इश्यू केलेले हे ट्रेझरी बिल्स असतात. सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट्स असतील, अशा विविध प्रकारच्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये किंवा या ऑप्शन्समध्ये की गुंतवणूक करण्याचे त्या ठिकाणी टेंडन्सी आपणास पाहावयास मिळते. तर गुंतवणूक करण्यासाठीचे हे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग असल्याचे आपणास दिसून येईल. त्याबरोबरच या वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये रिस्क अँड रिटर्न या दोन्ही बाबतची स्थिती नेमकी काय आहे तेही आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. सर्वसाधारणपणे मार्केटचा रूल असा असतो, हाय रिस्क हाय रिटर्न, लो रिस्क लो रिटर्न. जे ज्या ठिकाणी गुंतवणुकीमधला धोका अधिक असतो तिथे रिटर्न परतावा अधिक असतो व ज्या ठिकाणी रिस्क कमी असते तिथे रिटर्न किंवा परतावा मिळण्याचे प्रमाण देखील कमी असते. जसे की उदाहरणार्थ ट्रेझरी बिल्समध्ये मॉडरेट किंवा लोअर रिस्क असते, त्यामध्ये सेफ्टी अधिक असते, मात्र त्या ठिकाणी लिक्विडिटी देखील अधिक असते, रिस्क मात्र त्या ठिकाणी खूप कमी असते. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे गव्हर्नमेंटच्या वतीने ते इश्यू केले जात असतात. मात्र इक्विटी शेअरच्या बाबतीमध्ये रिटर्न्स हाय किंवा मॉडरेट असतात, तथापि त्याच्यामधली रिस्क देखील हायर असते, कारण त्यामध्ये केलेली गुंतवणूक खूप मोठी होऊ शकते, किंबहुना त्याच्यामध्ये प्रचंड लॉस देखील होऊ शकतो. त्याचबरोबर म्युच्युअल फंडामध्ये रिटर्न्स हाय असतात, त्याचबरोबर रिस्क देखील त्यामध्ये मोठी असते, कारण बहुतांश म्युच्युअल फंड हे इक्विटी लिंक्ड असतात की ज्यामुळे शेअर बाजारावरती त्याचे परताव्याचा दर हा अवलंबून असतो. त्याचबरोबर प्रॉव्हिडंट फंड असेल, एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड असेल, इन्शुरन्स स्कीम असतील, बँक डिपॉझिट असतील की ज्याच्यामध्ये जर रिस्क लेवल जर आपण पाहिली तर ती खूप कमी असते, मात्र या ठिकाणी मिळणारा रिटर्नचा दर जो असतो तो मध्यम किंवा लोअर लेवलला असल्याचे आपणास दिसून येईल. तर या वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या प्रमाणे रिस्क अँड रिटर्न्स याच्यामध्ये तफावत असल्याचे आपणास दिसून येते. ज्या व्यक्तीची रिस्क अधिक बेअर करण्याची कॅपॅसिटी आहे ते धोकादायक किंवा रिस्की गुंतवणूक करतात व जास्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करतात. मात्र की ज्यांना रिस्क खूप मोठ्या प्रमाणात बेअर करता येत नाही असे लोक खूप कमी प्रमाणात रिस्क स्वीकारतात व त्यामुळे त्यांना रिटर्नचा रेट देखील हा कमी प्रमाणात मिळत असतो. त्यानंतर आपण इम्पॉर्टन्स ऑफ इन्व्हेस्टमेंट, गुंतवणुकीचे महत्त्व गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून, त्याचबरोबर सोसायटी किंवा देशाच्या दृष्टिकोनातून इन्व्हेस्टमेंटचे इम्पॉर्टन्स देखील आपण पाहणार आहोत. इन्व्हेस्टर साईडने जर आपण पाहिलं तर गुंतवणूकदारासाठी बचत करणं, त्याचबरोबर चांगल्या पद्धतीनं रिटर्न मिळवण्यासाठी ती गुंतवणूक करणं, त्याचबरोबर ॲडिशनल सोर्स ऑफ इन्कम क्रिएट करण्यासाठी असेल, फ्युचरसाठी प्रोव्हिजन म्हणून गुंतवणूक करणं असेल, टॅक्सची बचत करण्यासाठी गुंतवणूक असेल की ज्यामध्ये टॅक्स सेव्हिंग बॉन्ड्स असतील, डिबेंचर्स असतील किंवा म्युच्युअल फंड्स असतील किंवा सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट्स असतील, बँक डिपॉझिट्स असतील की ज्यामध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे किंवा हाऊसिंगमधली गुंतवणूक असेल की ज्यामुळे टॅक्सची बचत होत असते. त्याचबरोबर वृद्धापकाळामध्ये त्याची मदत व्हावी, इन्शुरन्सचे कव्हर मिळावे किंवा इन्शुरन्सची सुरक्षा मिळावी याकरिता गुंतवणूक केली जात असते. आणि गुंतवणुकीमुळे एक विशिष्ट प्रकारचा कॉन्फिडन्स व्यक्तीमध्ये निर्माण होतो की ज्यामुळे गुंतवणूक ही महत्त्वाची असते. देशाच्या व समाजाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास की देशातील वेगवेगळ्या उत्पादक कार्यासाठी भांडवलाचा पुरवठा असेल, गुंतवणूक वाढण्याच्या दृष्टिकोनातून असेल, वेगवेगळ्या नवीन उद्योगांना कॅपिटल सपोर्ट करण्यासाठी असेल, देशामध्ये रोजगार निर्मिती करण्याच्या दृष्टिकोनातून असेल, त्याचबरोबर देशामध्ये ज्या लोकांच्याकडे असणारे एक्सेस फंड्स आहेत त्याचं प्रत्यक्षात युटिलायझेशन करण्याच्या दृष्टिकोनातून असेल आणि या देशात वाढत चाललेली भांडवलाची मागणी त्याची पूर्तता करण्यासाठी आणि ओव्हरऑल देशाचा आर्थिक विकास साध्य करण्यासाठी गुंतवणूक हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. तर या पद्धतीने आपण गुंतवणुकीचे अर्थ, त्याचा प्रकार व त्यामधील वेगवेगळे अव्हेन्यूज आणि त्याचा इम्पॉर्टन्स या सर्व बाबींची आज आपण माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.